सरकारला कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मुहूर्त सापडत नाही। जर जुन्या नियमांनुसारच कर्जमाफी द्यायची होती तर समिती कशाला नेमली होती देवा? नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला पाहिजे, पिढ्यानपिढ्याच्या या गरिबीतून वर आला पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, शेतकऱ्यांची जी काही वर्षानुवर्ष पिढीचा दरिद्री सुरू आहे तर याच्यातून शेतकरी कुठेतरी बाहेर पडला पाहिजे। या हिशोबानं मग सरकार कुठलंही असो या शेतकऱ्याला या गरिबीतून मुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या लाभाच्या योजना आणत असते आणि मग त्या योजनाच्या माध्यमातून या गरिबीच्या गाळात रुतलेल्या शेतकऱ्याला वर काढण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून होत असतो। आणि स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून अनेक सरकार आली, अनेक सरकार गेली आणि प्रत्येक सरकाराने शेतकऱ्यांची काळजी घेत, शेतकऱ्यांची काळजी वाहत शेतकऱ्याला या जे काही आर्थिक गुलामगिरीतून वर काढण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले। मात्र शेतकऱ्यांचं नशीब खराब म्हणा किंवा दुर्दैव म्हणा, शेतकरी अनेक प्रयत्न करूनही, उपाय करूनही, उपचार करूनही शेतकऱ्यांची जी काही गरिबीची साडेसाती आहे किंवा जी काही शेतकऱ्याची दलिंद्री म्हणा तर ती दलिंद्री हटायचं नाव घेत नाही। मग त्याला आता सरकारला दोष देऊन काही फायदा होणार नाही। नेमकीच कृषी मंत्र्याने एक घोषणा केली की शेतकऱ्याच्या भल्यासाठी 11,000 शेतकरी मित्रांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। याच्या आधी कृषी मित्र नावाने ही भरती प्रक्रिया सुरू केली होती, नंतर त्याचं पुढे काय झालं ते माहित नाही। याच्यापूर्वी या शेतकऱ्यांना मोकळं करण्यासाठी अनेक वेळा कर्जमाफी सारख्या योजना आल्या, स्वामीनाथन सारखे आयोग नेमले गेले, आणखीन बऱ्याच काही पॅकेज पुडके अशा योजना राबवल्या गेल्या। मात्र या शेतकऱ्यांना स्वतःचं भलं करून घेता येत नाही असा गैरसमज करून घ्यायला हरकत नसावी। आता ही जी काही कृषी किंवा शेतकरी मित्रांची जी काही 11,000 शेतकरी मित्रांची जी काही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे संपूर्ण राज्यभर, तर ती नेमकी कशा प्रकारची असणार, नेमकं त्याचं स्वरूप काय असणार, ती ऑनलाईन असणार, ऑफलाईन असणार, मानधन तत्वावर असणार, ते 11,000 रुपये त्यांना मानधन दिलं जाणार असं सांगितलं जातं। मग ते 11,000 रुपये मानधन वर्षभरासाठी असणार, महिन्याभरासाठी असणार, मग त्याच्यासाठी नेमकी वयोमर्यादा काय, तर ह्या सगळ्या गोष्टींच्या अजून पुढे यायच्या आहेत। मात्र 18 ते 45 वयोगटादरम्यान जे काही गावातील 10वी 12वी झालेले किंवा कृषी पदवीधर असतील, अन्य पदवीधर असतील, तर अशा बेरोजगार युवकांची शेतकरी मित्र म्हणून त्यांची नियुक्ती केली जाणार आहे। मग ही कृषी विभागामार्फत, कृषी अधिकाऱ्यामार्फत केली जाईल किंवा पंचायत समिती मार्फत केली जाईल किंवा त्याच्यासाठी एखादी लिंक तयार केली जाईल किंवा आत्मा कृषी विभागामार्फत ती भरती प्रक्रिया राबवली जाईल। याबाबत अजून कुठल्याही गाईडलाईन आलेल्या नाहीत। मात्र वर्तमानपत्रात तशा स्वरूपाच्या बातम्या आलेल्या आहेत आणि मग ह्या बातम्या आलेल्या असताना मग याच्या मागचा जो काही उद्देश राहणार आहे तर मग हे कृषी मित्र असतील किंवा शेतकरी मित्र असतील तर हे गावागावात फिरून शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या काही योजना आहेत तर त्या योजना त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील की लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले तर मग आता केवायसी करा। म्हणजे केवायसी करा म्हणजे काय करा, तर बोगस बहिणीची पडताळणी करण्यासाठी आता ही केवायसीची प्रक्रिया राबवली जाणार आहे। मग त्याच्यातून काय पाहिलं जाणार आहे तर आधार आणि मोबाईल नंबर एकमेकांना लिंक आहे किंवा नाही, म्हणजे सरकार स्वतः चुत्या आहे का तुम्हाला आम्हाला चुत्या बनवते हे कळायला मार्ग नाही आणि याला विचारणार कोणीही नाही। कारण जे काही विरोधामध्ये बसणारे लोक होते तर ते सगळे संपून गेलेले आहेत। अगदी जे काही बोलणारे लोक आहेत तर त्यांना सुद्धा आता नोटिसा येऊ लागलेल्या आहेत, त्यांची सुद्धा तोंड बंद केली जातात। त्यामुळे सरकारला त्यांच्या चुकीबद्दल, त्यांच्या चुकीच्या धोरणाबद्दल प्रश्न विचारायचा कोणी, हा एक प्रश्न निर्माण होतो। सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, कर्जमाफीची प्रक्रिया राबवत असताना 30 जूनच्या आत कर्जमाफी दिली जाईल। आता जेमतेम 52-53 दिवस त्या कर्जमाफीसाठी उरलेले आहेत। मग त्याच्यानंतर सरकारनं समिती नेमली, समिती नेमल्याच्या नंतर विधिमंडळामध्ये घोषणा केली की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाने ही कर्जमाफी दिली जाईल। त्याच्यानंतर समितीचा अहवाल प्राप्त झाला, मग समितीचा अहवाल सार्वजनिक करावा की मंत्रिमंडळासमोर ठेवावा, या घोरामध्ये विवंचनेमध्ये सरकार असताना मग सरकारनं पुन्हा जाहीर केलं की मग जी काही याच्या आधी महात्मा फुले किंवा अन्य 2 कर्जमाफ्या झाल्या तर त्याच्याच निकषानुसार किंवा त्यांच्याच नियमानुसार त्याच पद्धतीनं सुद्धा ही कर्जमाफी राबवली जाईल। मग आता प्रश्न हा निर्माण होतो आमच्यासारख्या येड्या माणसाला की मग ही जी काही समिती परदेशी जे लोक त्याच्यावर
समोर जाऊन बसवले, तर मग हे कशासाठी बसवले होते, मग यांना कशाला पैसे खर्ची घातले, हाही प्रश्न निर्माण होतो. मात्र हा प्रश्न देवा बाप्पाला कोण विचारणार? तुर्तास तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.